कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. म्हणजे आता जे मॉमच्या निर्णयाशी सहमत आहेत त्यांनी हात वर करायचा. म्हणजे हिने त्या जॉबला जाऊ नये या निर्णयाशी सहमत आहेत त्यांनी हात वर करा. ऑफकोर्स तुम्ही. नील, मग अशी मॉम काय बोलल्या ते ऐकलं नाहीस का? की विसरलास? फोच. आता हिने त्या फालतू कामासाठी जावं त्यांनी हात वर करा. ए हॅलो बबलू, तू का हात वर केलास? तू या घरचा मेंबर नाहीयेस. नाही म्हणजे ठीक आहे, तू दिवसभर इथे वावरतोस, इथेच खातोस, इथे पडून असतोस, पण म्हणून या डिसिजन मध्ये सहभाग घेण्याचा तुझा अधिकार नाहीये. ऐश्वर्या, बबलूला ह्या घरात कधीही वेगळी वागणूक मिळालेली नाही. त्याचं आडनाव मेहेंदळे नसलं तरी तो मला माझ्या मुलासारखाच आहे. तिलोत्तमा, तुझंही मत ऐश्वर्यासारखंच आहे? नाही, ऐश्वर्या बाबा जे काय म्हणतात ते अगदी बरोबर आहे. बबलू आपल्या घरातला एक सदस्य आहे आणि कायम असणार आहे. तेव्हा या पोरीसाठी बबलूला आपल्या घरापासून तोडू नकोस तू. पण मॉम, जर आपण तसं नाही केलं तर 4 ईच वोट्स येतात, मग काही रिझल्ट लागणार नाही. असं कसं होईल? माझं सारंग आहे ना, त्याला बोलव. एक मिनिट थांब ऐश्वर्या, आला बघ सारंग. ये सारंग. विठ्ठला, मी तुझ्या साक्षीनं भैरवी माईला शब्द दिला. जर सारंग सरांनी आता नकार दिला ना तर माझ्या हातून शब्द बोलण्याचा पाप होईल. सारंग, बरं झालं तू आलास. नाही म्हणजे बघ ना, ह्या मुलीने त्या फालतू जॉबसाठी जायचं की नाही यासाठी वोटिंग होतं आपल्या घरात. नाही म्हणजे मॉमने नकारच दिलेला, पण ह्या मुलीने सरळ होकार दिलाय भैरवीजींना. म्हणजे आता तुझं वोट फायनल असणार आहे, डिसिजन मेकर असणार आहे, कारण तुझ्या वोटवर फायनल निर्णय घेता येईल. सो प्लीज आता तूच सांग, ह्या मुलीने त्या फालतू जॉबसाठी जावं का? तुम्ही त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. ठरल्याप्रमाणे सगळे शो अगदी व्यवस्थित होतील. ठीक आहे? हे कसं शक्य आहे मम्मा? तू तर हे सगळं तिलोत्तमा आंटीवर सोडलेस. मला नाही वाटत त्या सावलीला सोडतील असं. बघितलंच ना त्या काय म्हणत होत्या ते. मला नाही वाटत त्या त्यांचा निर्णय बदलतील असं. तू तुझ्या मम्माला ओळखत नाहीस का तारा? तारा, मी हे मुद्दाम तिलोत्तमाच्या कानावर घातलंय. कारण जर सावलीला तिचा शब्द पाळायचा असेल तर तिला तिलोत्तमाच्या मर्जीच्या विरुद्ध जाऊन घराबाहेर पडावं लागेल. आणि जेव्हा सावली तिलोत्तमाच्या मर्जीच्या विरुद्ध घराबाहेर पडेल तेव्हा खरी मजा येईल. एकाच दगडात दोन पक्षी. अगं पण
त्याने तर आणखीन अवघड होऊन जाईल ना सगळं. उलट सोपं होईल. तू नको ना टेन्शन घेऊस. तू तुझ्या मम्माला ओळखतेस ना. आय हँडल इट. तिलोत्तमाला तिच्या निर्णयाविरोधात गेलेलं कुणी खपणार नाही. सावली आपोआपच संपूर्ण घराच्या नजरेतनं उतरेल आणि मग तिची रवानगी पुन्हा तिच्या जुन्या घरी होईल. म्हणजे सावली पुन्हा भैरवीच्या ताब्यात. तिलोत्तमाला सावलीला घरातून हाकलून देण्यासाठी काहीतरी ठोस कारण हवंय ना. ठीक आहे, मग मीच ते निर्माण करून देणार आहे. चल गाडीत बस. नाही सांग ना. बोल. ऐश्वर्या, मला माहितीये माझा सारंग त्याच्या आईच्या विरोधात कधीच डिसिजन घेणार नाही. जो माझा निर्णय असेल तो त्याला एक्सेप्टेबल असेल. सो आता निर्णय झालाय असं समजूया का आपण? हा काय रे? आई एक मिनिट ना. म्हणजे विरोधात वगैरे जायची गोष्टच नाही. वहिनी, तू या कामाला फालतू का म्हणतेस? हा म्हणजे या जगातलं कुठलंच काम फालतू नसतं. हे तू ठरवलंस की हे काम फालतू आहे. या निसर्गाने किंवा देवाने असं सांगितलेलं नाहीये की अमुक काम म्हणजे छोटं काम, अमुक काम म्हणजे मोठं काम. असं कोणी सांगितलेलं नाहीये. माणसांनी आपल्या डोक्यात ते सगळं भरवलंय. तुझ्यासाठी हे काम फालतू असेल, छोटं असेल, पण खरं तर हे काम फालतू नाहीये. म्हणजे आपण कंपनी चालवतो म्हणजे आपण मोठे झालो का? आपल्या कंपनीमध्ये जे प्रॉडक्ट बनवतात ते काम छोटे आहे नाही. एक गोष्ट लक्षात घेऊन, जर आपलं प्रॉडक्ट बनवलंच नाही ना तर ते विकलं नाही जाणार आणि आपल्याला बिझनेस पण नाही होणार. सो प्रॉडक्ट बनवणारा पण तेवढाच महत्वाचा आहे आणि ते विकणारा दुकानदार पण तेवढाच महत्वाचा आहे. कारण दुकानदारांनी जर ते विकलं नाही तरी आपल्याला बिझनेस नाही होणार. सो प्रत्येक काम तेवढंच महत्वाचं आहे. छोटं किंवा मोठं नसतं, असं काहीच नसतं. ठीक आहे. आपल्या हाती सोन्याचा चमचा आहे, मग जो व्यक्ती हाताने खातो त्याला कमी लेखायचं नसतं. हीच आईची शिकवण आहे. आणि वहिनी, म्हणजे तू पार्लरच्या बिझनेसची चेन चालवतेस. काही लोकांसाठी म्हणजे या जगातल्या काही लोकांसाठी पार्लरचा बिझनेस हा पण कमीपणाचा असू शकतो ना. आणि रूपम कॉस्मेटिक्सची सून पार्लरचा बिझनेस चालवते. मग मी जर तुला म्हटलं की हा बिझनेस थांबव तर तू थांबवशील का? सारंग, तू ह्या मुलीशी माझं कंपॅरिझन करतोयस? मी कुणाचीही बरोबरी आणि कुणालाही कमी लेखत नाही. मी माणूस म्हणून माणसाच्या हक्काचं बोलतोय. बस ना. पुरे इथे वाद घालायला आपण नाही जमलोय. तुझं मत काय आहे ते सांग. माझा हाच निर्णय असेल की जर सावलीची इच्छा आहे काम करण्याची तर तिने नक्कीच काम करावं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.